हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर मी रोज ठरवते बघा, एक दिवस आड तरी म्हणजे लाँग व्हिडिओ आला पाहिजे. पण माझ्या ह्याच्यानं एडिटिंग वगैरे होतच नाही. एडिटिंग करून ठेवते पण व्हॉईस ओव्हर ते करायचं होत नाही. कारण मुलं तर दुपारी येतात, सगळे कामं आवरेपर्यंत टाईम होतो. तुम्हाला तर माहीतच आहे आमचं बारकं किती आगाऊ आहे. बोलायला लागलं का मला मुद्दाम काहीतरी म्हणणार, मला पाणी प्यायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मध्ये काहीतरी वाजवत राहतो. त्यामुळे माझ्याकडनं होतच नाही. तर शॉर्ट व्हिडिओ मी कसा तरी अपलोड करून घेते एडिटिंग करून. आता त्याच्यासाठी बनवायची चालली होती मला भाजी चपाती सकाळी. आता हा 2-4 दिवसाचा पाठीमागचा व्हिडिओ आहे. पण म्हटलं चला आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं. आता मी बघा बेसन पोळी बनवते, आता त्याला खूप आवडते. आणि भाजीला पण काही नाही, आता रोज रोज भाज्या देऊन पण कंटाळा येतो. आणि आज बरोबर ती माझ्याच्यानं व्यवस्थित बनल्याच नाहीत. 2 वेळा केल्या पण 2 वेळा तुटल्या. तर म्हटलं आता तसेच भाजून आपण खाऊया. आता त्याच्यासाठी बनवली होती चपाती 2-3. आता सकाळी मी त्याचं आवरायचं असतं त्यामुळे खूप वेळ जातो आहे. कितीही लवकर आवरलं तर तेच टाईम होतं आहे. पुन्हाच्या एवढ्या छान झाल्या ना, खूप छान झाल्या होत्या बघा, पातळ पातळ. माझं खूप डोकं दुखत होतं कारण सकाळी सकाळी. तरी मी माझ्याकडून तसे होतात म्हणून मी अगोदर चपात्या बनवते, मग तवा व्यवस्थित होतो. पहिल्यांदाच बनवायला गेलं का मग लगेच तुटतात. मग त्याच्यासाठी मी 2-3 चपात्या बनवून मग बनवते. तर असं एवढं डोकेदुखी झालं होतं. मग त्याला आवरून वगैरे स्कूलमध्ये पाठवलं. मग आमच्यासाठी भरलेलं वांगं बनवत होती. आता जास्त आमच्यात भरलेलं वांगं वगैरेच खातात. असं रस्सा म्हणजे कधी तर करते मी भाकरीसोबत आणि चपातीसोबत भरलेलं वांगंच बनवते. आता अर्ध्या पुढे करते कारण कधी त्यात आळ्या असतात समजत नाही. मग भाजी वगैरे बनवली, सगळं काम आवरलं. म्हणजे स्वयंपाक वगैरे चालू होतं. आता तेवढं बेसनपोळ्या करताना तो म्हटला, मम्मी एवढं बेसनपीठ आहे तर मला लाडू बनवणं. त्याला खूप आवडतात. बाळ माझं एवढं आग्रह करते म्हटलं चला जेवढं तूप आहे तेवढं मी घरीच काढते. मी आता बरेच दिवस झालं तूप पण काढलं नाही. गरा वगैरे भाजून घेतला, मग पीठ पण भाजून घेतलं. थोडासा बारका गरा घातला ह्यामध्ये. मग साखर वाटली, थोडेसे काजू बदाम ठेसून टाकले आणि पिठी साखर पण मी मिक्सरलाच काढली. आता ती काही विकत आणलीच नव्हती. मग पोळत तर एवढंच होतं. आता थोडा वेळ थांबावं लागलं मग मला. तर बेसनपीठ एवढं पोळतं आहे काही सांगूच नका. आता हे जे चालू होतं मला मदत करायचं सोडून चालू होतं खायचं, त्याला लागली होती मी ओरडायला. मस्त झाली होती बघा. तर ते घरी असली का मध्ये मध्येच असते कारण किचनपासून काही हालत नाहीत. मला सगळी मदत करण्यापेक्षा अडचण जास्त करतात, हे खरं आहे. मस्त असे लाडू झाले होते, खायला पण छान झाले ते बघा. आता एवढं केलं आहे म्हटलं एवढा पसारा पडणार, ते साफ तर आपल्यालाच करावं लागते. मग एवढे सगळे भांडे पडले होते. आता चटके वाजवून काय ते काय क्लीन होत नाही, सगळं आपल्यालाच करावं लागते. मग आता मला पिको करायचे त्या साड्या, मग माझं असं आहे बघा, चेंज करावं लागते गट्टा वगैरे. तर ते काढा, हे घाला, हाताच वैताग येतो. आणि मशीनवर किती पसारा असतो. तुमच्या असं असतो आहे का मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या तर खूप असतो बघा. आणि ही बॉबिन भरायची म्हटली का मला खूप म्हणजे डोकंदुखी होते. पण आता मला आयडिया सापडली की ती बॉबिन उभी ठेवते मी खाली आणि पटकन भरली जाते. आडवी ठेवली का रील येत नाही, उभी ठेवल्यावर बरोबर येते. आता सगळे ह्याला बॉबिन नाही आपण मॅचिंगच्या लावू शकत नाही, एवढ्या वेगवेगळे कलर मग ते जास्त फुल भरत राहतात. त्यासाठी मी बॉबिनसाठी हाच वापरते पिकोचा. मग काय माझं मध्ये सुरू होतं. मग गावाहून आणलं होतं आता वडापाव. आता मीच आणायला सांगितलं होतं, खूप दिवस झालं खाल्लं नव्हतं. कधीतरी चालतो बघा, नेहमी नसतो, पण कधीतरी खायला पाहिजे. कारण एवढं पण हे करू नये. तर घरच्यापेक्षा बाहेरचं खायला छान लागतो. पण आता ते कसे पण बनवतात. पटकन मी खाऊन घेतला आता पटपट, कारण मला साडीला फॉल लावून द्यायची होती. मग मी खाऊन घेतला पटकन आणि मी नारूनच खाल्ला. आता ते घेऊन आले तर त्यांचं काही फोन संपत नाहीत, त्यामुळं आणू पण नव्हती, येणार होती अजून. मग म्हटलं चला आपण दोघंच खाऊन घेऊ. आता फॉल लावायचं म्हटलं 15-20 मिनटं तर जातात त्यासाठी. मग ती आली का म्हणतात तो पसारा घालून बसते, म्हणून म्हटलं चला पटकन आपलं काम आवरून घेऊया आणि फॉल लावूया. आता तुमच्याकडं पिको फॉलला किती आहे शिलाई मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं तर 60 रुपये, म्हणजे काय 60 देतात, काय देत पण नाही. आणि छान असा पाऊस आला होता तर ह्यांचं चाललं होतं डान्स. आता एका साईडला पाऊस येत नव्हता, बाजूला बिल्डिंग असल्यामुळं, तर तिथं जाऊन तो नाचत होता की इथं पाऊस येत नाही.
आणि पुन्हा पावसात भिजायसाठी बाहेर नेऊन खुर्च्या ठेवलेत, छत्रीवरून ठेवले. मग कसला आनंद घेत आहेत बघा आमची मुलं. मीच भिजू नका म्हटलं, कारण सर्दी झाली का अनुला आमच्या लवकर कमीच होत नाही. तरी पण ते काही भिजायची गप बसत नव्हती. तिच्या पोटाला पण पोळलेलं, म्हटलं जास्त ते जखम ही होईल. मग आता पाऊस वगैरे एवढा मस्त बाहेर सुरू आहे तर चहा पाणी झालंच पाहिजे. चला तर मग आजच्या पुरतं एवढं.